हॅलो नमस्कार. सुरुवातीला गणपती बाप्पा मोरया. वयमच्या या आगळ्या वेगळ्या गणपती स्पेशल भागात मी आज तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि तुम्ही बघतच असाल की माझ्या बाजूला कोण आहे. सारेगमप मधला आपला रव्याचा लाडू जो आजही अगदी गड गड दिसतोय. तर सुरुवातीला मी दोघी मायलेकींचं हा वयमचा अंक देऊन स्वागत करते आणि पुढे आपण सविस्तर गप्पा मारणारच आहोत. थँक्यू. थँक्यू. तर मी स्वराला सांगेन की तू छान एक गणपतीचं गाणं म्हण आणि आजच्या आमच्या कार्यक्रमाची छान अशी सुरुवात. येस, माझं एक नवीन आत्ताच रिलीज झालंय गाणं, ते मी आता म्हणतो. हे गाणं साईनाथ राजाध्यक्ष यांनी प्रोड्यूस केलंय आणि अमय मुळे म्हणून एक काका आहे, त्यांनी ह्याला म्युझिक दिलंय. येस. हळूच येऊन बसतोस तू धोऱ्यात पाटावर, लक्ष तुझं असतं सार गोड मोदकावर. टुकू टुकू बघतोस तू डोळे उले गोल, शरीर नट्ट जाड तुझं दिसतं गोल मटोल. आनंदाने आम्ही सारे वाजवितो ढोल. बोल बाप्पा बोल, 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 बोल बाप्पा बोल. अरे वा वा, खूपच छान. अगदी म्हणजे गाण्याचे बोल सुद्धा खूप छान होते आणि बाप्पा बोल खूपच सुंदर सुरुवात झाली आहे. तुम्ही बघताय की आज आपण गप्पा मारतोय स्वरा जोशी आणि केतकी भावे जोशी यांच्याशी. त्याला तुम्ही टीव्हीवर अनेकदा बघितलेलं आहे. केतकीताई स्वतः गायिका आहेत आणि आता स्वरा सुद्धा होऊ घातलेली गायिका आहे असं म्हणायला नाहीये. तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. मला सुरुवातीला मी तुम्हाला दोघींना विचारेन, दोघीही गाता तुम्ही. येस. तुमच्या गाण्याची सुरुवात कशी झाली आणि स्वराच्या गाण्याची सुरुवात कशी झाली हे सांगा. नक्की. जनरली म्हणजे आमचं लहानपणापासून मी सरस्वती मंदिर शाळेत होते पहिले 7वी पर्यंत आणि त्याच्यानंतर मी किंग जॉर्ज IAS हिंदू कॉलनीत. तर आमच्या सामंतबाई म्हणून होत्या सरस्वती मंदिरमध्ये. त्या आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्ही 4 बहिणी, आम्हाला सगळ्यांना 4घींनाही त्या विविध स्पर्धांमध्ये सतत गाण्याच्या स्पर्धांमध्ये घेऊन जायच्या आणि खूप तेव्हा छान म्हणजे मजा यायची असं. पण तेव्हा मी खूप घाबरायचे आणि मग नंतर हळूहळू 10वी वगैरे जसं झालं त्याच्यानंतर मला खूप अशी इच्छा नव्हती की काहीतरी सायन्स किंवा असं काही कॉमर्स वगैरे. मग मला माझ्या आईने सजेस्ट केलं की संगीत विषय घेऊन पण BA आणि MA करता येतं. तर मला ही खूपच आवडली कल्पना की तो माझ्या खूप आवडता विषय होता गाणं. त्याच्यामुळे मग म्हटलं लगेच आपण हेच करूया असं. त्याच्यामुळे मी BA MA दोन्ही संगीतातच केलं. वर्षा भावेंकडे शिकले मीनवाईल आणि आता पंडित प्रभाकर कारेकरांकडे आम्ही दोघीही शिकतोय. तर इथून अशी ती गाण्याची जी सुरुवात झाली. त्याच्यानंतर सारेगमप म्हणा किंवा काय संगीत रत्न आणि स्वर संग्रामी टीव्ही मराठीवर. त्याच्यानंतर असं एक सिंगिंग स्टार हे आता रिसेंट होतं जे संकर्षण कराडेचे मी मेंटॉर होते. तर अशा बऱ्याच गोष्टी एक घडत आणि रियाज करत कार्यक्रम. आणि मग तिथूनच पुढे स्वराला पण आवड निर्माण झाली का? हो, म्हणजे अगदी माझ्या माहेरून तर होताच पाठिंबा गाण्याला, पण सासरी आल्यावर देखील माझे मिस्टर अभिजित जोशी तर त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे मला पहिले आणि म्हणजे गाणं जिकडे मिळेल तिकडे गा, इतका छान त्याचा सपोर्ट असतो. त्याच्यामुळे हे गाणं बहरत गेलं आणि अगदी माझ्या 9 महिन्यापर्यंत म्हणजे स्वरा जेव्हा मी एक्सपेक्ट करत होते तर अगदी 9व्या महिन्यापर्यंत मी गात होते, रियाज करत होते. त्याच्यामुळे ते आपोआप तिच्यात पाझरलं असं म्हणू शकतो आपण. तर अगदी ती तान्ह बाळ असताना म्हणजे छोटी 7-8 महिन्याची असताना वगैरे पासून ती अशी तिला मांडीत घेऊन मी बसले रियाजाला की ती छान ऐकायची. म्हणजे तिने मला रियाजाच्या वेळी कधीच असं रडलीये म्हणा किंवा असं कधीच केलं नाही. छान ऐकायची एकदम. आणि मग ती साधारण वर्षाची वगैरे झाल्यावर मग मी एकदा असं म्हटलं आपण बघूया काय करते. तर मी तिला म्हटलं म्हणून म्हण, तर ती त्याच सुरात गायली. तर मी म्हणलं अरे आपण नाव योग्य ठेवलंय स्वरा. त्याच्यामुळे मग तिला अगदी लहानपणापासून आवड खूप होती गाण्याची. आणि मग तिला 3 वर्षाची वगैरे होती तेव्हा आम्ही वर्षा मावशीकडे म्हणजे कलांगण मध्ये आम्ही तिला थोडं म्हणजे 1-2 वर्ष वगैरे असेल तिकडे. त्याच्यानंतर ती जेव्हा सारेगमप मध्ये आम्ही असंच म्हणलं की आपण ऑडिशन देऊन बघूया.
ऑडिशन दिली, मग ती सिलेक्ट होत गेली आणि मग तिचा पुढचा प्रवास आपण सगळ्यांनी बघितलाच. पण तिने त्याच्यासाठी खरंच खूप मेहनत पण घेतली आणि त्या दरम्यान ती मग माझ्याचकडे शिकत होती, म्हणजे सारेगमापासून मग ती माझ्याकडे शिकत होती आणि आता गेली 2 वर्ष ती पंडित प्रभाकर कारेकरांकडे शिकते. म्हणजे अशी स्वराची अगदी तान्ही असल्यापासूनच खरी तर एकदम. तुला आवडतं ना ग गाणं खूप गायला? आता आपण गणपती विशेष भाग करतोय बरोबर ना? तुला आवडतो का ग बाप्पा? हो, मला खूप आवडतं. आणि कसं असतो ग गणेश उत्सव तुझ्याकडे? आमचं तर दुकान आहे, तिकडे वरती आमच्याकडे गणपती असतात पहिल्या मजल्यावर. खाली पूजेचं सामान, हरताळका, नंतर गौरीचे खडे, म्हणजे आमचं 80 वर्ष जुना फॅमिली स्टोर्स नावाने दुकान आहे छबिलदास गल्लीमध्ये. 80 years young. येस. सांग पुढे. असं बऱ्याच गोष्टी असतात आणि खाऊ पण असतो. आणि मग कसं असतो गणेश उत्सव? आणि मग आता मी हल्ली इथं काउंटरला आता ती म्हणजे यावर्षी एकदम छान प्रकारे ती हँडल करू शकते. आम्हाला एकदम आमच्यासाठी पण सरप्राईज होतं. ती काउंटरला उभं राहून प्रत्येक गिराईकाला काय हवंय काय नकोय ते सगळं बरोबर अगदी आणून देते. म्हणजे आम्हाला कौतुकच वाटलं तिचं की हे हवंय का, आणि जर ते नसेल तर ती ऑप्शनही सांगत होती की म्हणजे त्याच्याशी रिलेटेड तिला कळत होतं की आपण काय सांगावं. तर ते खूप छान आम्हाला मजा आली एकदम स्वराचं हे बघून. आणि आमच्याकडे गणपती दुकानात असल्यामुळे घरचा गणपती म्हणजे हे दोन्ही चालू असतं की इकडे पण तयारी करायची असते, तिकडे पण, कारण सगळे गणपती घेऊन जात असतात आदल्या दिवशी. त्याच्यामुळे दुपारी 12 वाजता म्हणजे आमच्याकडे सकाळी अर्धी टीम घरच्या गणपतीकडे असते, अर्धी टीम दुकानात सांभाळत असते. तर दोन्ही ठिकाणी आमचं चालू असतं, घरी पण आणि तिकडे. आता घरी आमचं बरेचदा इको फ्रेंडली, म्हणजे मागे छान अशी पैठणी लावून गणपतीच्या मागे आणि बाकी सगळं फ्लोरल डेकोरेशन, आणि इतकं छान मजा येते ते सगळं करायला. आणि स्वराचा पण असतो सहभाग त्याच्यात. आम्ही म्हणजे काय करतो की असे पेपर लावतो आणि असे फुलं असतात. मग आता स्टेशनरी पण आहेच आमचं, तर ती अशी फुल त्याचं फ्रेम सारखं करतो आणि त्याचा बॅकड्रॉप असतो आणि असं स्वस्तिक किंवा ओम असं लावायचं. आणि पहिल्या दिवशी आमच्याकडे गाण्याचा कार्यक्रम असतो कंपल्सरी. आणि तुम्ही दोघीच गात असतात? नाही, आम्ही वेगवेगळे थीम्स करतो. कधी कौशलदादा आलेला आहे, कधी वरदनी वाजवलंय, कधी सागरसाठीचं अकॉर्डियन झालंय. आम्ही इथं गातच असतो. गीत रामायण केलंय, किंवा आम्ही दरवर्षी, मागच्या वर्षी आम्ही अभंग तुकयाचा केला होता कार्यक्रम. तर असं दरवर्षी वेगवेगळ्या कन्सेप्ट आणि काही वेगवेगळे कलाकार असं. पण आम्ही कॉमन असतोच, नाही असं नाही, पण त्यांचा पण कार्यक्रम एक वेगळा आम्ही ठेवतो दरवर्षी. येस. किती दिवस असतात बाप्पा विराजमान? आमच्याकडे 1.5 दिवस असतो, पण कधी जेव्हा आम्ही आमच्या इथे घरी आणतो तेव्हा आम्ही 5 दिवस ठेवतो. किंवा कधी काही असं मोठं झालं असेल तर 5 दिवस ठेवतो. म्हणजे काही गुड न्यूज असं असेल तर मग आम्ही जनरली असं काहीतरी चांगलं घडलं तर आपण असं करतो. ठेवतो. येस. आता मी थोड्या वेगळ्या प्रश्नाकडे येते की आजकाल मुलांना आपण ना सतत कशात बिझी ठेवण्यात पालक फार म्हणजे जास्त असतात. त्यांना वाटतं की माझ्या मुलाला हे पण यावं, माझ्या मुलाला ते पण यावं. मग याच्यामध्ये सतत पालक आग्रहीच असतात की यावं असं. पण एवढं मुलांना बिझी ठेवावं एक पालक म्हणून काय वाटतं तुम्हाला? मला असं नाही वाटत, खूप बिझी ठेवावं असं नाही वाटत. म्हणजे आता हिला पण आम्ही, जरी तिला लोकप्रियता मिळाली सारेगमप मधून, पण तरी आम्ही तिचं जे बालपण आहे, तिचा जो निरागसता आहे, ती त्याच्याकडे आमचं लक्ष असतं की ते तसंच राहू दे. आणि तिला ती सगळी मजा करता आली पाहिजे की जी सगळी लहान मुलं करतात. आणि खूप काही आम्ही तिला अभ्यासाचा क्लास लावलाय. फक्त तिला आवड आहे नाचाची, त्याच्यामुळे तिने स्वतःहून जेव्हा आम्हाला सांगितलं की मला आई डान्स क्लासला जायचंय, म्हणजे बॉलिवूड डान्स किंवा असं जरा, तर गुरुसरांकडे. त्याच्यामुळे मग आम्ही ते एक तिला हॉबी म्हणून ते एक लावलंय. पण मग अजून इकडे पण जा, पण मुलांचं सगळं त्याच्यातच वेळ जातो. त्यांना खेळायला वेळ मिळाला पाहिजे, म्हणजे माझं तर हे स्पष्ट मत आहे. पण आजकाल म्हणजे सॉरी, पण असंही झालं की मुलंच नसतात खेळायला आसपास. पण लकीली आता हिच्याच वर्गातले 1-2 मुलं इकडे आहेत आसपास, तर मग मुद्दाम त्यांना मग आम्ही बोलवतो खेळायला. मग ते खाली थोडा वेळ खेळतात, इथे घरात खेळतात. पण तो खेळण्याचा वेळ त्यांना मिळालाच पाहिजे, म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे. आणि त्या वेळेतली मजा ती घेता पण आली पाहिजे. नक्कीच. आता तुला गणपतीच्या दिवसात सुट्टी असते ना, काय करतेस ग तुझ्या गणपतीच्या सुट्टीत? मी असं म्हणजे मी आमच्या शाळेत
गणपतीची सुट्टी लागायच्या 1-2-4 दिवस आधी गणपती मेकिंग असतं. म्हणजे तुम्ही शाडू माती आणू शकता, क्ले आणू शकता, क्ले काही आणू शकता, असं काही नाही. त्याच्याने गणपती बनवायचा आणि टीचरला दाखवायचं. मग टीचर फोटोज काढतात आणि मग टीचर सिलेक्ट करतात. तर माझा सिलेक्ट केला ते. अरे वा, म्हणजे तुला ते पण आवडतं करायला, गणपती बनवणं वगैरे. आणि ते मग बाहेर डिस्प्ले करतात. आणि मग सुट्टीमध्ये घरी काय काय अजून करतेस? घरी म्हणजे आता सगळं दुकानात असते आणि मग कधी काही काय म्हणतो वर्कशॉप्स वगैरे असतील तर मग आईला ते करते. आणि मोदक वगैरे पण तिला आवडतात करायला आणि चांगला करते. म्हणजे पारी वगैरे पण करते. म्हणजे त्या प्रश्नाकडे पुढे येणारच. पण आता आपण इथे एक छोटस असं एक गणपतीचं गाणं घेऊया. नक्की नक्की. आपण मग पुढे गप्पा जरूर. माझे सासरे शेखर जोशी, मागच्या वर्षी आम्ही गणपती निमित्त हे गाणं रिलीज केलं. सागर साठेची चाल आहे. आम्ही दोघे हे गायलोय गाणं. चालेल. गणराया श्री गणेशा गजवदना विघ्नेशा, गणराया श्री गणेशा गजवदना विघ्नेशा, तारक तूच कलांचा पुरवी मनीच्या आशा, गणराया श्री गणेशा गजवदना विघ्नेशा, तारक तूच कलांचा पुरवी मनीच्या आशा, गणराया श्री गणेशा. प्रसन्न गजमुख हे नयनी करुणा घन, सुखवी चित्तास तुझे मंगलमय दर्शन. प्रसन्न गजमुख हे नयनी करुणा घन, सुखवी चित्तास तुझे मंगलमय दर्शन. धूप दीप उजळले तुझसाठी अवनीशा, तारक तूच कलांचा पुरवी मनीच्या आशा, गणराया श्री गणेशा गजवदना विघ्नेशा, तारक तूच कलांचा पुरवी मनीच्या आशा, गणराया श्री गणेशा. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, 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 मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. अरे वा वा, खूपच सुंदर. म्हणजे तल्लीन व्हायला झालं आम्हाला. खूप छान, खूप छान. आता आपण गणपती बाप्पाचं गाणं म्हटलंय, तुमचंच गाणं आहे, छानच आहे हे गाणं. तर मी तुम्हाला विचारेन, तुमच्या लहानपणीचा गणेशोत्सव आणि आताचा गणेशोत्सव त्यात काय वेगळेपणा जाणवतो का हो तुम्हाला? हो, खूप जाणवतो. म्हणजे साधेपणा खूप होता आपल्या लहानपणी. खूप म्हणजे आदल्या दिवशी आदल्या रात्री मखर करायचं, छान मस्त जरा छान मज्जा करायची घरात बसून. सगळे नातेवाईक आपल्या घरी येतात आणि काही बहुत प्रमाणात तेच आहे सगळं, फक्त खूप लाऊड पणा वाढलाय असं मला थोडंसं कुठेतरी वाटतं. आपल्या घरातला गणपती तोच आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. पण बाहेरचं जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किंवा हे जे आहे त्याच्यात थोडासा लाऊडनेस आल्यासारखा मला थोडासा कुठेतरी जाणवतो. काही जी आहेत ती अगदी डिसेंट पहिलेसारखी पारंपरिक जशी आहेत तशी, पण काहीच ते बदल झालेले आहेत नक्की, पण घरचा गणपती तोच आहे. बरं, आता जरा आपण वेगळ्या विषयाकडे परत येऊ. येस, सध्या रील्स बनवण्याचं खूप फॅड आहे की लहान मुलांचे रील्स तर खूप आपल्याला व्हायरल होताना दिसतात. मी काहीतरी नवीन केलं की रील्स बनवलं पाहिजे आणि ते म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. या मुलांना असं सतत हायलाइट करणं, तर यांच्यावर त्याचा काही वेगळा परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे कारण तुम्ही एक रियालिटी शो करून आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्याशी जास्त म्हणजे जवळ. खरंय नाही, बरोबर आहे. रील्स आणि हे आजकाल खूप वाढलंय प्रमाण, आणि माझ्या मते त्याची एक काय म्हणतात
एक विचारशक्ती पण त्याच्या कुठेतरी दडपली जाते. खरंय. फक्त नुसतं बघायचं करायचं असं. आणि सतत तेच करत असल्यामुळे सगळं लक्ष त्याच्यातच एक लागून राहतं. म्हणजे आपल्या कार्यक्रमाची काही जाहिरात करणं ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण सतत ते रील केल्याशिवाय चैनच पडत नाही. ह्या गोष्टी मला खूप नाही पटत. म्हणजे तुमच्या कार्यक्रमाचं प्रमोशन करा तुम्ही, कारण आता ते गरजच आहे की तुम्ही तुमचं ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पुढे आणण्यासाठी हेच प्लॅटफॉर्म आपल्याला उपयोगी पडतात. पण त्याच्या ह्याच्यात नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याच्या खूप काय म्हणू शकतो आपण, त्या लिमिटेड, म्हणजे आपल्याला कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे, बस एवढंच. कारण हिचं पण आम्ही बघतो तर एवढी ती नसते कधी, नाही तेवढ्या पुरतं प्लॅटफॉर्म वरती. म्हणजे इव्हन आमचा मोबाईल पण ठरलेला असतो किती वेळ बघायचा, स्वर आता अर्धा तास, पण ती अर्ध्या तासाने ठेवते. म्हणजे विचारून आणि विचारून प्रत्येक गोष्ट करणं ही सवय आम्ही तिला लहानपणापासून लावली की स्वरा काही करायचं ते आम्हाला आधी विचारायचं. तर ती अजूनही कधी कधी अगदी साधं आई बिस्किट खाऊ इतकंही विचारते. तेव्हा असं वाटतं अगं खा बाळा एवढं नको. म्हणजे हो, म्हणजे खरंच म्हणजे देवाची कृपा, शहाणं बाळ आहे. मी म्हणजे आम्ही जेव्हा दुकानाच्या वरती आम्ही पहिले राहायचो, तर माझी एक बेस्ट फ्रेंड होती तिथली, अनया म्हणून. तर तिच्याकडे पण जायला विचारायचं आई ते तर मी तेव्हा सांगितलंच होतं. मजल्यावर आमच्या 10 घरं होती, चाळ टाईप होतं. त्याच्यामुळे आता ही एकदा सुरुवातीला गेली कुठेतरी, मी आपली 10 घरं शोधते म्हणजे. आणि माझ्या पोटात बरं दुकान खाली असल्यामुळे पटकन कोणाबरोबर जाऊ शकते ना खाली. पहिल्यांदाच तिला थोडस ओरडलेच, म्हणजे जरा जास्त, की जिना उतरायचं नाही म्हटलं अजिबात, मला विचारल्याशिवाय. आणि एकही गोष्ट मला विचारल्याशिवाय करायची नाही. ती तिच्या त्या दिवशी डोक्यात बसली, ती कायमस्वरूपी. म्हणजे असं नाही भीती, आणि आजकालच्या जगात भीती जास्त वाटते. म्हणजे मला विचारून केलं पाहिजे असं काही नाही, पण आजकाल जी भीती वाटते की मुलांना एकटं सोडणं किंवा ह्या, म्हणजे अजूनही मला तिला एकटीला कुठे नाही पाठवावं असं वाटत. त्याच्यामुळे ते करते ते तेव्हाच तिला डोस दिल्यामुळे सोपं बरंच. मला आता मगाशी आपण बोललो होतो की तुला किचन मध्ये आवडते, तू मोदकाची पारी वगैरे छान करतेस. कशी का तुझी आणि आईची किचन मध्ये लुडबुड चाललेली असते? आई करताना तिला मध्ये मध्ये जाऊन त्रास देतेस की असं स्वतः काहीतरी छान बनवत असतेस? काय असतं मला स्वतःच बनवायचं असेल तर मला ओरडा बसतो, आई बरोबर बनवायचं असेल तरी पण मला ओरडा बसतो. काही का ग? म्हणजे आईला म्हटलं आई चल आपण हे करूया, आत्ताच करायचंय तुला, तुझी वेळ चुकते. आणि मला करायचंय आत्ताच करायचं, दोन्हीला आत्ताच करायचंय तुला हेच. मग मी काही केलं त्यात पण तिचा जर विरोध असेल तरी मी हट्ट करून केलं, नंतर छान झाले. पण कौतुक पण करते ना पण नंतरच ते जे ओटा असतो तो मला आवडते. पण आता आवरायला लागलीस प्लीज, आधी नाही आवरायची. काय तू काय म्हणजे आतापर्यंत ट्राय केलंयस ते पण सांग. आलू टिक्की, स्टफ आलू टिक्की चांगली केली. म्हणजे अजून कॉफी, डालगोना कॉफी, केक पण येतो तुला? अरे वा, किती छान. 10 मिनिट केक येतो. 10 मिनिट्स केक. अजून काय केलेलंस? सँडविच, कॉर्न पासून काही बनवलं. व्हाईट सॉस ते व्हाईट सॉस सँडविच केलेलं. ती काहीतरी नवीन कल्पना पण लढवते आणि आम्हाला सांगते की आई मग तेव्हा मला थोडी भीती वाटली होती की व्हाईट सॉस सँडविच कसा लागेल. ट्राय करते, पण ते चांगलं झालं होतं. ते सगळं संपलं, इतकं छान झालं होतं. व्हेरी गुड. म्हणजे माझी भावंड आहेत जी मला असं कधीतरी प्रेस करतात, त्यांनी मला स्वतः प्रेस केलं न विचारता. आणि सॅलड वगैरे तिला आवडतात करायला, किंवा कटिंग वगैरे सगळं येतं तुला करता? येतं पण करू देत नाही. म्हणजे सोप्या भाज्या मी देते तिला, भेंडी, फरसबी ज्या लांब असतात आणि कापू शकतो. कांदा, टोमॅटो अजून मी दिला नाहीये करायला, पण ठीक आहे करेल. चहा चांगला करते. कारण चहा आपल्याला वाटतो सोपा आहे, पण तो बॅलन्स झाला तरच तो छान लागतो. बरोबर. आता मी तुम्हाला पुढे विचारते की आता स्पर्धेचं युग आहे. हिने एक रियालिटी शो केलाय, स्पर्धेत अनेक ही स्पर्धांमध्ये पण भाग घेते.
स्पर्धेमध्ये जनरली कसं असतं, यश अपयश हे सुरू असतं हो. आणि अपयश आल्यानंतर काही मुलं खरंच आपण बघतो, अगदी टीव्हीवरती पण बघतो, हो. की निराश होतात किंवा त्या निराशेमुळे पुढे भाग वगैरे घेत नाही. बरोबर. तुम्ही हिला कसं समजवता की अपयश आलं तर कसं म्हणजे पुढे जायचं आणि कसं काय करायचं एक पालक म्हणून? म्हणजे सारेगमपा मध्ये जेव्हा तिने पार्टिसिपेट केलं होतं तेव्हा अगदीच ती छोटी 8 वर्षाचीच होती म्हणजे स्वरा. तर आणि आमच्यासाठीही नवीन होतं की ती स्टेजवर कशी परफॉर्म करेल किंवा मला पण एवढा अंदाज नव्हता की एवढ्या मोठ्या स्टेजवर एवढा कॅमेरा समोर ती किती कसं परफॉर्म करेल. पण पहिलंच गाणं तिने असं म्हणजे खूप छान गायली, तर आम्ही असे छान चकित झालो होतो की अरे हा सांग सांग. माझ्या पहिल्या गाण्याला मी गायले आणि गाणं सुरू असताना एंडिंगला सगळे जजेस नाचायला आले होते. हो ते म्हणजे आम्ही एकदम असे की अरे वा स्वरा खरंच छान गाते म्हणजे असं. आणि तेव्हाच म्हणजे पहिल्याच वेळी तिला ब्लास्ट तो मिळाला असं तेच म्हणणार. आणि सगळ्यात पहिला ब्लास्ट मला मिळाला. पण तेव्हाच आमच्या डोक्यात हे आलं की जेव्हा दुसरा परफॉर्मन्स होता त्या दिवशीच आम्ही तिला सांगितलं की हे बघ तू गाणं खणखणीत गाऊन ये, तुला सुरेल आणि खणखणीत मस्त, की तू आउट झालीस तरी मला काही म्हणणं नाहीये. तुला 6 मिळू दे, वरचा 6 मिळू दे किंवा खालचा 6 मिळू दे, मार्कांचं आपल्याला टेन्शन नाही. तिथे सुरेल न गाता तू आलीस आणि लोक म्हणाले की हा ही बेसूर गायली म्हणूनच आउट झाली, असं होता कामा नये. सुरेल गा, कमी मार्क मिळाले तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये, आपल्याला छान गाऊन यायचंय. काय तुला जिंकायचंय हारायचंय हे पहिले तिच्या कानावर घालून ठेवलं. कधी कधी मुलांना असं असतं की बापरे मी आता चांगलं नाही गेले तर म्हणजे आई बाबांना काय वाटेल की मी सिलेक्ट नाही झालो तर वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तिची ती भीती आम्ही आधीच काढून टाकली होती. आणि आपल्याला फक्त छान गाऊन यायचंय, प्रेझेंट करायचंय, दॅट्स इट. आणि मला एकदा म्हणजे हे सगळं आईने सांगितलं, पण थोडे काय म्हणतो आपण पुढच्या राऊंड मी एक लावणीचा एपिसोड होता त्याला मी बॉटम 2 ला गेलो आणि मी त्याच्या 1 का 2 एपिसोड आधी का तोच नाही 1-2 एपिसोड आधीपासून एलिमिनेशन सुरू झालं होतं आणि मी बॉटम 2 मध्ये येते. मला स्टेजवरती तिथे रडायला येत होतं की प्लीज मी आउट नाही, नशिबाने नाही झाले आउट. पण तेव्हा पण आम्ही तिला म्हंटल होतं की बघ आउट झालो का आउट झालो असं काही आपल्याला जिंकायलाच हवंय. तू जास्तीत जास्त प्रयत्न कर की तू छान गाशील, अजून तुझं गाणं कसं चांगलं होईल याच्याकडे लक्ष दे, पण ह्याचा अर्थ तू जिंकलाच पाहिजे हे छान आपल्याला पालकांनीच मुळात मुलांना समजवलं पाहिजे. कारण आजकाल पालकांचंच कधी कधी असं होतं अरे तू असं केलं कसं नाही. मुलांना त्यांना आवडतंय ते करू द्या, एवढंच आमचं म्हणणं असतं की तुला जे आवडतं ते तू कर. म्हणजे आमच्या आई बाबांनी पण आम्हाला हेच सांगितल्यामुळे आम्ही तेच आमच्या मुलांना सांगतो. कारण आई पण म्हणाली की आई बाबा तुला गाणं करायचं गाणं कर. रात्री 1-1 वाजता माझे बाबा मला कार्यक्रम झाल्यावर स्टेशनला घ्यायला यायचे, आई तोपर्यंत जागी राहून मला आल्यावर वाढायची. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा खूप हे असतो, म्हणजे आपल्यावर परिणाम होतो आणि आपण आपल्यावर ते संस्कार पुढे आपण आपल्या मुलांना देतो. नक्की. कसा होता ग तुझा रियालिटी शोचा अनुभव? सकाळी कधी पण शूटिंग असायचं का, कधी की असं ठरलेले होत्या वेळ आणि अभ्यास वगैरे कसं तू सगळं जमवत होतीस? म्हणजे माझ्या शाळेने खूप कोऑपरेट केलं. साने गुरुजी कारण मला सारेगममध्ये 1.5 सेमिस्टर देता आलं नव्हतं. म्हणजे फर्स्ट सेमिस्टरची जी काय म्हणतो एक्झाम म्हणजे 6-1 महिने आमचे मिस झाले, 8 महिने मिस झाले होते. आणि त्याच्यात म्हणजे काही म्हणजे त्यांनी मला रिटेस्ट पण घेतली त्यांनी माझी. आणि त्यानंतर तिथे चांगलं होतं, सगळे फ्रेंड्स होते माझे. शेड्यूल खूप तसं हेक्टिक असायचं मुलांच्या, या मुलांच्या मानाने खूप हेक्टिक होतं. कारण आम्हाला तिकडे शूटच्या दिवशी जायला लागायचं 6 वाजता, आम्ही यायचो 12, 1, 2 किती पण रात्री. आणि टेक्निकलच्या दिवशी 8ला पोचायचं पण, आणि इथे 7:30ला पोचायचं, 7ला पोचायचं. शूटच्या दिवशी 7ला पोचायचं, टेक्निकलला 8ला पोचायचं. असे सगळे धावत त्या बसमध्ये बसायचं आणि आम्ही जायचो. त्यानंतर गेलो की मग सगळं व्हायचं. टेक्निकलच्या दिवशी आम्ही 10 पर्यंत परत यायचो आणि झालं.
म्हणजे आम्हाला कधी कधी गाणी खूप आयते वेळी पण मिळायची, मध्ये 2-3 दिवसच असायचे, मग रिहर्सल, टेक्निकल आणि शूट असे 3 दिवस सलग असायचे. आणि आम्ही राहायलाच तिकडे होतो, म्हणजे गोरेगावला एक हॉटेल होतं, तिकडे आमची सोय केली होती. आय गेस पहिले आम्ही 3 ते 4 महिने आम्ही तिथेच राहायला होतो आणि तिथूनच ये जा करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे तिथल्या तिथेच आम्ही गाणी बसवायचो. म्हणजे तिच्यासाठी तो एक प्लस पॉइंट होता की मी तिच्या बरोबर होते आणि मी तिला गाणी शिकवू शकत होते आयत्या वेळी. आणि छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे तिकडे कमलेश दादा म्हणा किंवा सगळे म्युझिशियन्स पण खूप छान कोऑपरेट करत होते. आणि तिच्यातले काही गुण हे आम्हाला तिकडे पार्टिसिपेट केल्यावर कळले. जसं तिने जे भारूड गायली कुणी कुणी, ते खूप फेमस झालं, पोवाडा. पण तेव्हा तर नंदेश उमा त्यांनी तिच्याकडून बसवून घेतला. म्हणजे ह्या खूप छान काही गोष्टी आमच्या पदरी पडल्या आणि त्या तिच्यात आहेत ह्या आम्हाला त्या निमित्ताने कळल्या. आणि तिने त्या खूप छान मेहनत घेतली मात्र त्याच्यावर, ते क्रेडिट आहे. आणि मला अजून एक सांगायचंय, म्हणजे ही आमची आठवण आहे सगळ्या मुलांची, कोणालाही विचारलं ना तर ही आमची सगळ्यात मस्त आठवण आहे. एक अंबर सर म्हणून होते, अंबर हडप सर. तर ते होते, ते आम्हाला जिकडे आमची रिहर्सल व्हायची, आमचं हॉटेल आणि तिथे बाजूला बंगलो एक होता, तिकडे आमची रिहर्सल व्हायची. तर कधी कधी ना ते जेव्हा यायचे आमच्या हॉटेलवर असंच आमच्याशी गप्पा, तर ते मला हॉरर स्टोरीज सांगायचे. आणि मग तुमच्या हट्टामुळे हे बघ ते ठीक आहे, हे त्यांना तेवढंच सांगायचे आम्हाला हॉरर स्टोरी सांगा, आणि मग टरकायचे सगळे. आणि लेखकच आहेत ना, त्यामुळे त्यांच्याकडे स्टोरीज पण. अरे एकदम. आणि मी असं माझी जागा ठरलेली होती, तिकडे असे मोठे मोठे सोफे होते, एक एक म्हणजे सिंगल, तर ते बसायचे त्याच सोफ्यावर. मी अशी त्या हँडरेस्ट होतं त्याच्यावरती आधी बसायचं. तिथून घाबरायला सुरुवात. आणि मग तिथे हॉटेल रूम मध्ये मला नुसती अशी झोपून घट्ट मिठी मारून झोपायची. म्हणजे जा आता. तिचं तर रुटीन असतं तेव्हा, तर अगदी गाण्याचा शो वगैरे होता, उठत वगैरे. पण डेली मध्ये पण ही अशीच आहे का की सगळी कामं पटपट आवरायचं, स्कूलला जायचं, असं आहे का तिचं? स्लो आहे, मध्येच खूप स्लो होतं एकदम, मला बोर होतं. नाही, छान आहे. तू इथे मस्का लावून मला. फक्त आता मजा अशी झालीये की तिला भाग पडतं लवकर आवरायला, कारण या वर्षीपासून स्वराची शाळा 7 वाजता असते. त्याच्यामुळे 6 वाजता मी उठून डबा करते, तिला 6:20 ला उठवते, मग ती 5 मिनिटं म्हणते, मग 25 ला. शाळा अगदीच 2 मिनिटावर असल्यामुळे खूप डिटेल सांगते. पण मग ती तेव्हा तिला भाग आहे आवडणं, फास्ट आवडणं. 5 मिनिटं सांगितली, 2 मिनिटं सांगते. त्याच्यामुळे मग होतं पटकन. पण असं काही काम असेल किंवा जिथे पटकन पोचायचं किंवा असं काही असेल तेव्हा ती पटपट आवरते. म्हणजे गुडगल आहे तसं. गुडगल आहे, आवडते. बरं, आता परत आपण येऊया जरा गणपतीच्या गाण्याकडे. आता तुम्ही काय छान आम्हाला सादर करून दाखवा. पुढचं जे गाणं आहे ते माझी आई सौ सुधा भावे हिने लिहिलंय आणि चाल पण तिचीच आहे, संगीतही तिनेच दिलं. तर ते आता आम्ही गातो. गजानना हे गजानना, गजानना हे गजानना, संकटी धाविसी योगीवरा, संकटी धाविसी योगीवरा, गजानना हे गजानना, गजानना हे गजानना, शेगावीचा तुझा वलिया, नर्मदे तला तांबडा खडा, सज्जन गडीचे रामदास तू, गजानना हे गजानना, गजानना हे गजानना, संकटी धाविसी योगीवरा, संकटी धाविसी योगीवरा, गजानना हे गजानना, गजानना हे गजानना, हे गजानना हे गजानना.
अरे वा, खरंच तुम्ही खूपच छान. आणि ही जरी नवीन म्हणजे अशी सतत कानावर पडणारी गाणी नसली ना तरी त्याचा जो ताल लय होता ना त्याच्यात खूप मस्त वाटतं. मंत्र थँक्यू. सुंदर आहे. तुम्ही गाणी गाता हे तर माहितीच आहे आता, म्हणजे आम्ही बघितलंय तुम्हाला गाताना. गाण्या व्यतिरिक्त कसली कसली तुम्हाला आवड आहे, कोणत्या गोष्टीची, आणि काय काय तुमचे उपक्रम इतर पण सुरू असतात त्याबद्दल पण सांगा ना. येस, गाण्याबरोबरच मलाही डान्स करायला आवडतो आणि इव्हन मला डबिंग करायला पण आवडतं. तर मी तर मी एक गट्टू आणि चिंकी असं नावाचं युट्यूबवर आहे कार्टून, तर त्याच्यात चिंकीचं कॅरेक्टर मी प्ले करते. छोट्या मुलांचा आवाज काढणं वगैरे ती माझी हॉबी आहे, त्याच्यामुळे मी ते माझ्या Hello friends, welcome to the Punton classroom. Today we are going to learn about numbers. 1, 2, 3, 4, 5. Yes, you want to learn more? Let's see. थँक्यू. याबरोबर आम्ही म्हणजे माझे मिस्टर अभिजित जोशी, तर त्यांनी एकेस म्हणजे आमच्या दोघींचं गाण्याचं जे चालू आहे प्रवास, तर त्याच्या एकदम मनात आलं की ह्या दोघींचा एक कार्यक्रम केला पाहिजे. आणि काय म्हणू शकतो, योगायोगाने आमचा आवाजाचे क्वालिटीज पण वेगळे आहेत. तिचा जो आवाज असा भारत किंवा खडा असा आवाज आहे, तर माझा सॉफ्ट, तर त्याच्यामुळे असं त्याच्या डोक्यात कल्पना आली की आपण ह्या दोघींना घेऊन एक कार्यक्रम केला पाहिजे. तर केतकी स्वर या नावाने आम्ही कार्यक्रम सुरू केला आणि त्याच्यात आम्ही अगदी शास्त्रीय संगीतापासून सुरुवात करून ते अगदी संगीताचे सगळे प्रकार आम्ही त्याच्यात कव्हर करतो. की नाट्यपद म्हणा, भावगीत, कोळी गीत म्हणा, किंवा फिल्म सॉंग्स, किंवा हिंदी थोडंसं असं सगळं मिक्स असा त्याचा कार्यक्रम आहे. आणि तो खूप छान प्रकारे सादर होतो. आणि कमलेश दादा त्यांनी हा सगळं बांधला कार्यक्रम आणि खूप छान कार्यक्रम होतो हा. आणि तो आम्ही एकेस बॅनर अंडर आमच्या एकेस अभिजित केतकी आणि स्वरा असं आमचं ते क्रिएशन्स आहे. तुमचं म्हणजे आता पण आपण बोलतोय ना तेव्हा गाताना ते तुमचे बॉन्डिंग आहे ना, एकमेकाला दाद देणं, एकमेकाला साथ देणं, दोन्ही पण त्याच्यामध्ये एकदम म्हणजे आम्ही मैत्रिणीही आहोत, आम्ही आई मुलगी पण आहोत आणि आम्ही सगळंच आहोत. त्याच्यामुळे आम्ही मज्जा पण तेवढीच करतो आणि सगळंच चालू असतं. थोडा पण तेवढाच खातो. त्याच्याशिवाय काही नाही. मला सांग, तुला मोठेपणी कोण व्हायचंय का स्वरा? सिंगर व्हायचंय तुला. आणि तुला गणपती बाप्पा किती आवडतो? खूप आवडतो का? खूप आवडत, कारण तो माझ्यासारखाच आहे. आणि मला आवडतं त्याच्यात म्हणजे तू म्हटलीस की मोठं होऊन काय बनायचं, तर मला आधी म्हणजे थोडं केटरिंगचं पण शिकायचं. हो, ते आहेच. आणि गाणं तर करायचं आहे त्याचं. आणि तेच आता तुला मी विचारलं की गणपती बाप्पा म्हणजे तुला काय आवडतं सगळ्यात जास्त? असं म्हणजे त्याचं दिसणं आवडतं, त्याची सोंड आवडते, काय आवडते तुला? तोच आवडतो. आणि मोदक पण आवडतं. आणि तुमचं असं काय आहे की गणपतीच्या मूर्तीतलं तुम्हाला असं बघते क्षणी काय काय म्हणून घेतं तुम्हाला? मला पटकन म्हणजे जेव्हा डोळे, त्याचे डोळे असे बोलके, काही मूर्ती अतिशय रेखीव. आता आमच्याकडे 401 मूर्ती असतात, तर प्रत्येक गणपती हा वेगळा दिसतो, प्रत्येकाचा भाव वेगळा असतो. पण त्यातली जी आपल्याला पटकन आवडते त्याचे ते डोळे छान हसरे आणि आपल्याकडे बघणारे असे, ते खूपच गोड असतात आणि म्हणजे मस्त वाटतं. एक होता गणपती, तो आता बघितला समोर असं वाटतं की आपल्याकडे हसून बघतोय. असं वाटतं, खरंय अगदी. म्हणजे आज आपण गणपती स्पेशल आणि थोडा अवेअरनेस वाल्या गप्पा ज्या काही आता मारल्यात, खरंच खूप मजा आली. म्हणजे एकदम आम्हाला पण मजा आली. हिचं सुद्धा अगदी अल्लड आणि निरागसपणा त्याच्यात दिसला. तिच्यावर असं पण नव्हतं की मी असं मुलाखतीसाठी वगैरे बसले, तर अशा जनरल खूप छान गप्पा आपल्या झाल्या. इव्हन सॉरी, पण म्हणजे आम्ही तिला मध्ये मध्ये विचारतो पण की स्वरा, तुला खरंच, आपण आता हा कार्यक्रम आहे तर तुला खरंच करायचा आहे ना, म्हणजे तुला नसेल जेव्हा गायचं तेव्हा तू सांग आम्हाला की आई मला आता नाही करायचा कार्यक्रम, किंवा असं तुला कसलाही हट्ट नाहीये किंवा आग्रह नाहीये, जबरदस्ती नाहीये, तुला नाही करायचं तू सांग आम्हाला की मला नाही करायचंय गाणं. पण ते तिच्या अंगातच असल्यामुळे तिला ती आमच्यासारखीच ती एन्जॉय करते प्रत्येक कार्यक्रम. ती माझ्याबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला येते, बऱ्याच जिथे जमेल तिथे. अगदी ती छोटू बाळ असताना मी तिला सगळीकडे घेऊन जायचे, माझ्या रिहर्सल्स म्हणा किंवा कार्यक्रमालाही. मग मी माझ्या आईकडे सोडायचे, माझ्या बहिणींकडे सोडायचे, घरी सासूबाईंकडे, असं सगळं होत 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 म्हणजे असं एकदम मला आता आठवलं सगळं ते. त्याच्यामुळे ते तिच्यात खूप मुरलंय
गाणं हो, असं. आणि आम्ही आल्यापासून पण बघतोय तिचं गुणगुणणं सतत सुरू आहे. ते पण खूप छान, म्हणजे ती छान गुणगुणत असते एकदम. आता गणपती बाप्पा स्पेशल भाग आहे आणि गणपती बाप्पा 1.5 दिवसांनी 5 दिवसांनी विसर्जित होतात. हो. आणि आपण पुढच्या वर्षीपर्यंत त्यांची वाट बघत अगदीच. असतो. तर ह्या आता शेवटच्या म्हणजे आपल्या अगदी मुलाखतीच्या गप्पांचा जो एक शेवट आता आपण करतोय, कुठचं गाणं तुम्हाला आठवतंय या क्षणी आणि कसं काय गाल? येस, आपण गाऊया. म्हणजे आपण जेव्हा आता काय म्हणतो आपण विसर्जनाला जातो तेव्हा आपण कसं असं म्हणतो की परत येऊ दे, पुढच्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी लवकर या. Yes. थोडं वाईट पण वाटत असतं ना आपल्याला. तिला खरंच रडू येतं दरवर्षी. म्हणजे असं अश्रू, म्हणजे गणपती विसर्जन होताना अगदी डोळ्यात पाणी असतं. मागच्या वर्षी मी गणपती रंगवला होता. अरे वा. हा हा किस्सा आहे. माझं सगळी त्याची पूजा मी करणार, सगळं मी करणार. आणि मी गणपती आणला होता, माझा रंगवला मी स्वतः, सगळं आणलं आणि तो विसरला आला आणि मी म्हटलं की तेव्हा तिला एकदम नको. नाही, तो स्वतः रंगवलेला, स्वतः त्याचं पूजा केलेली, ते सगळं तिला एकदम इतकं जीवावर आलं की अरे आपला बाप्पा चाललाय. डोळे सोडून बाकी सगळं मी केलं होतं. हो. एकदम खरंच छान रंगवला होता. म्हणजे तुझी आठवण पण आम्हाला कळली आणि हो. आणि ते पण एक अंग आहे की क्राफ्ट आणि आर्ट, त्याची पण तिला आवड आहे. हे काय सगळं मागे पण बघतो. तर मग तुझं गाणं आठवतंय? तर आपल्या सगळ्यांनाच माहिती असलेलं गाणं म्हणतो. थांबा. परत यायचं. तुम्ही सगळे, आपण सगळेच म्हणूया. 1 2 3 या रे या सारे या, गजाननाला आळवूया, नाम प्रभूचे गाऊया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. या रे या सारे या, गजाननाला आळवूया, नाम प्रभूचे गाऊया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. खरंच खूपच म्हणजे तुमच्या दोघींची या गप्पा मारताना खूप छान वाटलं. मंगलमय वातावरणही छान तुम्ही तयार केलं आणि आम्हालाही खूप मस्त वाटलं की आमची सुद्धा गणेश चतुर्थी खूप मजेत जाणार आहे तुमच्याशी गप्पा मारल्यामुळे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या युट्यूब वरती कमेंट करून नक्की कळवा. आणि वयम मासिकाचे सभासद नसाल तर जरूर सभासद व्हा. तसंच तुम्हाला गणेश चतुर्थीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.